फुल एक्साइटमेंट. आम्ही पहिल्यांदा ट्रिप. टमाटर एवढे नाही बोलले होते. टोमॅटो लागल तेवढे घ्यायचे. काकडी दाखवा. हा चावी दिले. आले इकडे 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 इकडे. शरू परत एकदा शरू परत एकदा जोरात होते. या सहलीला जायचा सहलीला जायचा. या लोक पार्लर मध्ये जाऊन आले. फुले तोड सुजवून आले. परत रिपीट टेलिकास्ट रिपीट होते. यांना परत व्हिडिओ पाहिजे. मामी मॅक्सीवर आहे. असू दे की मामी. राहू दे आणील तू नको. 2, 3 सहलीला जायचा सहलीला जायचं सहलीला. आता तर झाले. आमची पहिल्यांदा ट्रिप चालले म्हणून सगळे एक्साइटेड आहेत. आम्ही किती दिवसासाठी चालले? 2 दिवस 3 रात्र म्हणजे 3 दिवस होतात तसे. पहिला जाणारे आम्ही तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, जेजुरी. देवाचं दर्शन. चांगले असते. पंढरपूर पण बोलले ना. सांगू द्या कुठं चालले ते सांगू द्या. कुठे चालले सांगा कुठे चालले? तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर आणि जेजुरी. आम्ही उद्या संध्याकाळी मस्त निघणार आहे. नाईट मध्ये व्हिडिओ रील तुम्हाला अपडेट देत राहू मस्त पैकी. चला या सहलीला 4 दिवसांनी पंढरपूरला 4 दिवसांनी. नाही हे मी ना छोटे शॉर्ट बनवून टाकणार आहे डायरेक्टली तिथल्या तिथे. चला बाय. आम्ही जेवण पॅक करायला घेतो. आता तुम्हाला सांगायची गरज नाही. आमच्या एक्साइटमेंटवरनं आणि गोंधळावरनं कळालंच असेल की आम्ही कुठं चाललेलं आहे. आमची फॅमिली ट्रिप म्हणजे आम्ही गल्लीत पूर्ण रिलेटिव्स राहतो ना. माझं कुटुंब, माझ्या जाऊबाई दिराचं कुटुंब, परत मावस सासू तिचं कुटुंब आणि कारभाऱ्यांची मामी त्यांचं कुटुंब, एवढे सगळे मिळून आम्ही पहिल्यांदा ट्रिप आयुष्यात पहिल्यांदा लग्नानंतर पहिल्यांदा ट्रिप काढलेली आहे. ती पण आम्ही काढलेले 2 दिवसाची ट्रिप. संध्याकाळी निघायचं, दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही तुळजापूरला पोहोचणार. तुळजापूर अक्कलकोट एकाच दिवशी करायचं. रात्रीचं पंढरपूरला जायचं, पंढरपूरमध्ये स्टे करायचा आणि लगेच पंढरपूर म्हणजे होईल तेवढं. कल्ली मॅडम वाट बघत उभा राहिले प्लाझा घालून. येऊ का जेवायला? त्या आमच्या मावशीबाई या 2 कार्टून. डाळ कांदा आणि भाकरी करायची चालले. लवकरच आहे पॅकिंगचा व्हिडिओ करायला. जाऊन झोपणार आहे मावशी म्हणते बघ इकडं. जिसकी जाऊबाई बटली उसका भी बडा काम. ट्रिपला जाताना कोण काय खाऊ घेणार तो सगळ्यांनी वाटून घेतलेला होता. आदल्या दिवशी तो सगळ्यांनी भरला. ह्या दोघीजणी जाऊन पार्लरमध्ये आयब्रो करून आलेले होते. आता माझी जाऊबाई पार्लरवालीच आहे म्हणून मला काही टेन्शन नव्हतं. तिच्याकडूनच मी आयब्रो करून घेतले. आता इकडं ही होती सुजाता मामींची सुनबाई मोठी. त्यांचं चाललेलं डब्याची हुडकाहुडकी म्हणजे आता भाज्या कशातनं द्यायच्या. एका टायमाचं जेवण आम्ही घरूनच करणार होतो. दुपारचं कोणसुद्धा झोपलं नव्हतं. सगळे जेवणाच्या तयारीला लागलेले होते. जाऊबाई करणार होती साबुदाणाची खिचडी करणार होती. मी करणार होती वटाणा ग्रेव्ही, चपाती, कोण भाकरी, खरडा, मिरचू चटण्या बिटण्या असलं काय घेणार होतं. सगळं काय झालं. कारभाऱ्याने आणलेलं मोठं खोकडं कशाला तर म्हणतात टाइमपास म्हणून आहे ना. रस्त्यात गाडीमध्ये मस्तपैकी भेळ करून खायची म्हणून चिरमोर आणलेलं. भाऊने म्हणजे दिराने आणलेला फरसाणा बिरसाणा, चणं फुटाणं असं सगळ्यांनी मिळून आणलेलं होतं. काकडी वगैरे आणलेली. आपापलं जेवण करून घ्यायचं. कोण भाकरी चपाती कशाची चटणी. मी बनवते वटाणा ग्रेव्ही भाजी आणि चपात्या बनवायच्या आहेत. कोण पुरी बनवणार आहे, कोण साबुदाणा खिचडी बनवणार आहे. चला लवकर जेवण बनवूया. असं चेंज करूया. फुल एक्साइटमेंट. कारण का आमची फॅमिली एकत्र फिरायला चालेल. जे ते अरे काय घ्यायचं, काय बनवायचं, कुठे काय घालायचं सगळं एकदम फुल तयार आहे. ते हे आमच्या रस्त्यातला खाऊ आहे. थोडंच खावायचं. सगळ्यांचं मिळून जास्त आहे. धीर कामावरून लवकर आलेले होते. निघायचं होतं म्हणून कारभारी सुद्धा लवकर आलेले. 6 वाजता घर सोडायचं होतं. माझी भाऊजं आणि माझा भाचा सुद्धा आहे बरं का. ती सुद्धा तिची बॅग घेऊन आलेली होती. मी सगळं जेवण बनवलं. किचन स्वच्छ करून ठेवलं. टाकीतलं पाणी संपलं. आणि ना गाडीला घालायला हार आणलेला, नारळ घेतलेला. मी महादेवाच्या मंदिरात गेलेली. पुजाऱ्यांकडून हाराने नारळ पूजा करून घेतलेली होती. आणि मस्तपैकी आम्ही रेडी झालेलो होतो. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं पॅन्ट आणि टी शर्ट गाडीमध्ये घालायचं. कारण का परत तिकडे दर्शनाला जाताना साड्या विड्या ड्रेस घालणारच आहे. मग एक दिवस पॅन्ट आणि टी शर्ट. सगळ्यांचे होरे लोक तयार झालेले. आता 6 वाजायला आलेले. सगळं खाऊचं सामान आहे ना गल्लीच्या बाहेर काढायचं चाललेलं. आवरा चला बॅग काढल्या का उठा. 2 दिवसाचे एवढं सामान चाललंय. तिचं कुठं आहे? या लवकर या
या या या काय म्हणताय? दिसला. हा दिसला दिसला. काय बोलताय? चलो करी एकदम मी या इथे या दिसलं. हा चला आता चला चला चला. आम्ही गाणं बोलले तुम्ही तो गाणं बोलायचं वाक्य आहे. कुठलं गाणं? सहलीला जायचा जायचं सहलीला. चला आमची गल्ली अर्धी गल्ली आहे नाही सगळे आमच्या रिलेटिव्हनच भरलेले असते त्यामुळे अख्ख्या गल्लीत आमच्या लोकांचाच कालवा असतो. सगळं सामान बघा ना असं वाटतं महिनाभरासाठी आमची पिकनिक चाललेली आहे. हो आम्ही मिनी बस ठरवलेली होती आणि आमचा मिनी बसचा 2 दिवसाचा आणि 3 रात्रीचा खर्च आहे ना सगळा 20 सीटांची गाडी होती 32,000 सांगितलेले होते 20 सीटांच्या गाडीचा. पर पर्सन आम्हाला सगळ्यांना 2,300 रुपये असे काहीतरी वाटून आलेले होते. सगळं सामान आणि हो जाऊबाईची आईसुद्धा होती. सगळं सामान गाडीच्या डिक्कीमध्ये बसलेलं होतं. सगळ्यांनी आपापल्या सीटा पकडलेल्या होत्या. आता मस्तपैकी ज्योतिबाच्या नावानं चांगलं करायचं होतं आणि गाडीला नारळ फोडायचा होता. आज लावलेला टाका पाणी टाका. जय मला ज्योतिबाच्या नावानं चांगलं. चला ज्योतिबाच्या नावानं एलकोट एलकोट. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ. एक महिना अगोदर आमची गाडी बुकिंग झालेली. 1 महिना अगोदर आमच्या ट्रिपची प्लॅनिंग चाललेली होती. मग माणसं किती एक्साइटमेंट असतील तुम्ही समजू शकता. गाडीत कधी बसतोय कधीचा धुमाकूळ घालतोय आणि गाडी पण बघा ना कसली लाइटिंग शाइटिंगवाली होती. फुल एकदम PUBG DJ वाली वाईब येत होती. आता गाणं पूर्ण ऐकवलं असतं तुम्हाला पण तो यूट्यूबवाला माझ्यावर कॉपीराईट मागल. थोडंच तुम्हाला गाणं ऐकवणारच आहे. तोंडावरचा काढू नका काढू नका काढू नका काढू नका काढू नका. आपल्या मराठी गाण्यावर जी राडा करण्यात मजा आहे ना ती कुठल्याच गाण्यावरती नाही बघा. आम्हाला गाडी कमी पडत होती अक्षरशः. नाचता येत नव्हतं. गाडी वळली की आम्ही ढामदिसा पडायचो. गाडी तिकडे झाली की उजवीकडे झाली की आम्ही डावीकडे धामकीनं पडायचो. मग काहीतरी पण आम्ही काही थांबलो नाही. मस्तपैकी आम्ही जो पोरं होती त्यामुळे बेडशिटी रजई बिजई सगळं अंगावर घेतलेलं त्याचा पण फुल वापर केला. मला जागा द्या मला जागा द्या. जागा साईडला साईडला साईड. बरं मी काही जास्त बोलून तुमचे एक्साइटमेंट कमी नाही करणार. तुमचा टाइम नाही खोटी करणार. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. राहिलेला व्हिडिओ उद्या. टाटा बाय बाय. सी यू मंडळी.
घेतला शिरा, त्यात टाकलं खोबरं किसून किसून, सुनीलराव बसले रुसून रुसून आणि लीला वहिनीने घेतलं त्याने चाटून पुसून.